मुरुम येथे परिसरातील केसर जवळगा येथे श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेला पारंपरिक यात्रा महोत्सव आणि रथोत्सव यंदाही मोठ्या थाटात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। शनिवार 4 तारखेला पहाटेपासून मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। पहाटे 5 वाजता श्री हनुमान मंदिरात महाआरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर आकर्षक सजवलेल्या रथातून श्रींची भव्य मिरवणूक काढण्यात आली। फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा गजर आणि जय हनुमानच्या जयघोषात रथोत्सव सोहळा पार पडला। हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपूर्ण गाव भक्तिरसात न्हाऊन निघाले होते। यात्रेनिमित्त मंदिर समितीच्या वतीने अनेक दिवसांपासून जोरदार तयारी करण्यात आली होती। गावातील तसेच बाहेरगावी राहणारे युवक, नागरिक आणि सासरी गेलेल्या महिला देखील या यात्रेसाठी खास हजेरी लावत असल्याचे चित्र दिसून आलं। यामुळे गावात एक प्रकारचे कौटुंबिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले होते। धाराशिव जिल्ह्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यामधूनही मोठ्या संख्येने भाविक यात्रेसाठी दाखल झाले होते। शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेला ऐतिहासिक महत्त्व असून सामाजिक सलोखा आणि एकात्मतेचे दर्शन घडवणारा हा उत्सव असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले। यात्रा महोत्सव यशस्वी पार पाडण्यासाठी मंदिर समिती, ग्रामस्थ आणि युवकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला। तसेच मुरुम पोलीस प्रशासनाच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी केसर जवळगा येथील श्री जडी बसवलिंगेश्वर मठाचे मठाधिपती श्री विरंतेश्वर महास्वामी यांनी सांगितले की देवदेवतांच्या माध्यमातून जनकल्याणाचा संदेश देणारी ही रथोत्सवाची परंपरा प्राचीन काळापासून सुरू असून देशातील विविधतेत एकतेची भावना जपणारा हा उत्सव आहे। एकूणच केसर जवळगा येथील श्री हनुमान यात्रा महोत्सव भक्तिभाव, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचा सुंदर संगम ठरला। GTV मराठी जनतेचा बुलंद आवाज न्यूज चॅनलचे मुख्य संपादक विशाल देशमुख, तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।